हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कच्चा फणस आहे बघा आणि त्याच्यामध्ये कोवळे गर असतात। त्यावेळेला भाजी केली ना खूप छान अशी लागते। म्हणजे पिकण्या अगोदरच कोवळा असतो तो एकदम त्यावेळेला, आणि बिया सुद्धा त्यातल्या कोवळ्या असतात। तर थोड्याशा तुम्हाला कोवळ्या वाटल्या ना, निब्बर वाटल्या ना बिया, तर त्या बिया तुम्ही कुकरमध्ये शिजवून त्याचे काप करून टाका। ते सुद्धा खूप छान लागतात। बिया सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर खूप छान अशी चविष्ट अशी भाजी होते। आपण बनवणार आहोत कोवळ्या फणसाची भाजी। कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा इथं कोवळा फणस घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये छोटे छोटे गर असतात, म्हणजे कोवळे गर आहेत। तर हा फणस आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातले कोवळे कोवळे गर काढून घेऊया आपण। मी आता फणस कापून घेते। ज्या सुरीने आपल्याला कट करायचं त्याला अगोदर आपण तेल लावून घ्यायचं। याला चीक असतो बघा, चिकट चिकट असते, आणि हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं काढताना। आणि आपण अगोदर देठाकडचा भाग कट करून घेऊया। देठ इथं बघा फणसाचे असे दोन भाग करून घेतलेत। असा गर आपल्याला काढून घ्यायचे, कोवळे कोवळे गर काढून घ्यायचे याच्यामधले, आणि हाताला तेल लावूनच गर काढायचा बघा, नाही तर खूप चीक असतो हाताला, चिकट चिकट निघत नाही। आणखीन एक आपण ह्याच्यामधून असा एक भाग करून घेऊया। सगळे फणसाचे गर काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा, चिरून घेतलेले असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि बघा आता आपल्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथं घेतलंय मी एक कांदा चिरून घेतलेला आहे मोठा, टोमॅटो चिरून घेतलेला आहे छोटासा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, बारीक नुसतं खोबरं घेतलेलं आहे वाटून, मीठ चवीनुसार, आणि इथं घेतलेला आहे काळा मसाला। तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर लाल मिरची पावडर सुद्धा वापरली तर चालते। कढई गरम होण्यासाठी ठेवली आणि कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची, पाव चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जिरं, आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचा, कढीपत्ता आपण टाकून घेऊया। कांदा एक चांगला आपण 2 मिनिटं परतून घ्यायचा तांबूस रंगावर येईपर्यंत। चांगला परतलाय, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा टोमॅटो पण आपण परतून घेऊया। थोडीशी हळद, काळा मसाला आपला घरगुती, तुम्ही मिरची पावडर पण टाकून करू शकता। तर मसाला टाकला, आपला गॅस कमीच ठेवायचा आहे, आणि मसाला आपण 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये। आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे फणसाचे गर, तेलावरच आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ चवीनुसार, चांगलं परतून घेऊया 1-2-3 मिनिटं। ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, ही तेलावरच परतून आपल्याला एक 5 मिनिटं वाफवून घेऊया, आणि मध्ये मध्ये आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बिया, जी फणसाच्या बिया असतात ना त्या उकडून घेतल्यात, म्हणजे शिजवून घ्यायच्या आणि बारीक चिरून घेतल्यात। आता त्या मिक्स करूया आपण। बिया सुद्धा खूप छान लागतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोड्या तरी बिया ह्याच्यामध्ये टाकायच्या। सगळं मिक्स करून घेऊया बिया वगैरे टाकलेलं। भाजी आपली शिजलेली आहे बघा चांगली, अशी तोडून बघायची किंवा हाताने दाबून बघायची, मऊसूत झालेली आहे। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं, शेवटी टाकायचं बघा, थोडासा पाण्याचा हपका देऊन ना मिक्स करून घेऊया। याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। जी तयार झाली आहे बघा, मस्त अशी शिजलेली पण आहे आणि मऊसूत झालेली आहे, खूप छान अशी लागते। ही कोकणी पद्धतीने फणसाची भाजी केलेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जरी फणस मिळाला किंवा कोकणातल्या तर लोकांना भरपूर असा फणस मिळतो। छान छान रेसिपीसाठी आणि चमचमीत रेसिपीसाठी स्वप्नाली रेसिपीला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल।